नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निश्चयक पद्धती, क्रेमरची पद्धत. इन इंग्लिश इट इज कॉल्ड ॲज अ डिटर्मिनंट मेथड बाय क्रेमर्स मेथड. म्हणजे या निश्चयकाच्या पद्धतीमध्ये आपल्याला क्रेमरची पद्धत शिकायची आहे. जसं आलेख काढताना आपण आलेखाच्या पद्धतीचे 5 स्टेप्समध्ये आपण वर्णन केलं होतं, सेम त्याचप्रमाणे आपण क्रेमर्स मेथड बाय डिटर्मिनंट मेथड याचे 5 स्टेप्समध्ये आपण विभागणी केली, जेणेकरून सामान्य विद्यार्थ्याला क्रेमर्स मेथड अतिशय सोपी जावी. कसं ते बघूया. पहा, सर्वप्रथम दिलेलं समीकरण आपणास ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहायचे. दुसरं d, dx व dy या निश्चयकांच्या किमती काढावयाच्या आहेत. लक्षात ठेवा, डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रेमर्स मेथडमध्ये हे 3 महत्त्वाचे d, dx आणि dy. आणि दिलेलं समीकरण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर सूत्र पहा, x बरोबर dx भागिले d, y बरोबर dy भागिले d यानुसार x व y च्या किमती आपणास काढायच्या. मग क्रेमरच्या मेथडने, क्रेमरच्या पद्धतीने आपल्याला एक सामायिक समीकरण सोडवायचे आहे, ज्याच्यामध्ये x व y च्या किमती आपणास काढावयाच्या आहेत. फॉर एक्झाम्पल इथे दिलं पहा, a1x + b1y बरोबर c2, a2x + b2y बरोबर c2 हे 2 समीकरण दिलेले, ज्याच्यामध्ये आपल्याला x आणि y या 2 चलाच्या किमती आपणास काढावयाच्या आहेत. मग पहा, d काय? d म्हणजे स्थिर पदांचा स्तंभ वगळला. याच्यामध्ये c1 आणि c2. d मध्ये काय येतं? a1 a2 b1 b2. इकडे लक्ष द्या, a1 a2 म्हणजे हे x चे सहगुणक आहे, b1 b2 म्हणजे हे y चे सहगुणक आहे. मग d मध्ये काय येणार? फक्त x आणि y या दोन्ही चलांचे सहगुणक. त्याच्यामध्ये संख्या म्हणजे स्थिर पद जे आहे, स्थिर संख्या c1 c2 हा स्तंभ वगळला आहे. दुसरं dx बरोबर काय? पहा, c1 c2 आणि b1 b2 म्हणजे dx साठी d मधील a1 a2 हा x च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. म्हणजे जेव्हा dx च्या किमती आपणास काढावयाच्या आहेत तेव्हा x चे सहगुणक वगळलेले. अगदी सेम त्याचप्रमाणे dy मध्ये a1 a2 c1 c2 dy साठी d मधील b1 b2 हा y च्या सहगुणकांचा स्तंभ वगळला आहे. म्हणजे जेव्हा dx चे आपल्याला सूत्र लिहायचे त्याच्यामध्ये x चे सहगुणक नाही लिहायचे. जेव्हा dy साठी आपल्याला सूत्र लिहायचे तेव्हा त्यामध्ये y चे सहगुणक लिहायचे नाही. अशा प्रकारे या क्रेमरच्या पद्धतीनं आपणास x आणि y या चलाच्या किमती काढून एक सामायिक समीकरण सोडविण्याचं आहे. यासाठी हे जर स्टेप्स लक्षात ठेवलं तर अतिशय सोपं जातं. अशाच प्रकारचे नवनवीन शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. याच्या पुढच्या व्हिडिओसाठी आपण नक्कीच पुढे भेटू. नमस्कार.